अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडनिर्मितीवर परिणाम झाल्यानं उत्पादनामध्ये घट होणार आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदार संकटामध्ये सापडलेले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। रविवारी दिवसभरात राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 27,870 क्विंटलची आवक झाली आहे। दरम्यान कांद्याला कमीत कमी 600 रुपयापासून ते 1,450 रुपयांपर्यंतचा दर प्राप्त झाला आहे। आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा दिसून आलेली आहे। आल्याला बाजारामध्ये सध्या 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यानचा दर प्राप्त होतोय। पुढे सुद्धा सणांमुळे आल्याला चांगली मागणी राहणार आहे। राज्यामध्ये अंड्याचे दर झपाट्याने वाढत असून सध्या प्रति शेकडा 513 रुपये दराने अंडी विकली जात आहेत। गेल्या आठवड्याभरात दरात 94 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली। तापमानातील वाढीमुळे लेअर कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी झाली असून मरतुकीचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे। जळगावमध्ये यावर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा असून शेतकरी खरीप हंगामाच्या नियोजनामध्ये व्यस्त दिसत आहेत। यंदा कापसाऐवजी मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे खानदेशामध्ये मक्याची लागवड 50 ते 60 हजार हेक्टरना वाढेल असा अंदाज आहे। जालन्याच्या गणेशसावंगीमध्ये भाजीपाल्याच्या दरात 30% वाढ झाली आहे। मे महिन्यात 15 दिवस अधूनमधून झालेल्या अवकाळी तसेच अतिवृष्टीच्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील भाजीपाल्याचं नुकसान झालं। त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाली आहे। यंदा सुद्धा सोयाबीनला अपेक्षित दर न मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। केंद्र सरकारनं नुकताच सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये केला। दुसरीकडे खाद्यतेलांवरील आयात शुल्क 27.5% 16.5% आणल्यामुळे दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळू नये अशी तजवीज सुद्धा केल्याचा आरोप होतोय। तर पावसानं उघडीप दिल्यानंतर लिंबाची मागणी पुन्हा वाढू लागली। मात्र दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवकही कमी झाली आहे। बागांमध्ये चांगल्या दर्जाचे लिंबू नाहीयेत। पावसामुळे लिंबाची फळगळ झाल्यामुळे काही दिवस लिंबाची आवक वाढलेली होती, त्यामुळे दरावर सुद्धा परिणाम दिसला। मध्य प्रदेशच्या 16 जिल्ह्यांमध्ये यंदा उन्हाळी मुगाखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। सुमारे 13,49,000 हेक्टर क्षेत्रावर मूग लागवड झाल्यानं 21 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे। मात्र सरकारनं अजूनही शासकीय मूग खरेदीबाबत हालचाल सुरू काही केलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता साहजिकच वाढली आहे। गोंदियामध्ये कालपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली। मात्र पावसाअभावी खरीप हंगाम लांबणीवर जाणार आहे। खरीपातील पेरण्या रखडलेल्या आहेत, तर यंदाच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। हिंगोलीमध्ये सलग 10 ते 11 दिवस मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला। त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यानं बहुतांश शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली। मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळे जमिनीमध्ये लागवड केलेल्या बेण्याला पाणी कमी पडत असून बेणी सडून जाण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शेतकरी धास्तावलेत। जालन्याच्या जाफराबादमध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचं वाटप केलं। ऑनलाईन निवड झालेल्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणं वाटप केलं गेलं। हे अभियान शेतकऱ्यांसाठी फायद्याचं असून याद्वारे तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल।